नमस्कार मंडळी. तर बघा मी आज बनवलेला आहे मस्त असा जाळीदार ढोकळा आणि ते पण इडली पात्रमध्ये बनवलेला आहे आणि किती सॉफ्ट असा तयार झालेला आहे. ढोकळा बनवण्यासाठी बघा 1.5 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. पीठ छान असं पातेल्यामध्ये चाळून घेऊया. पीठ चाळून झाले की त्याच्यामध्ये चमच्याभर साखर टाकायची, थोडीशी सायट्रिक ॲसिड टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद आणि हिंग. तर 1.5 वाटी पिठासाठी 1 पाऊण वाटी पाणी घालायचं. बॅटर छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मी इथं 2 चमचे अजून पाणी घातलेलं आहे. बॅटर छान मिक्स होत आले की त्याच्यामध्ये चमच्याभर तेल ओतायचं आणि एक इनोचं पाकीट घेतलेलं आहे बघा. इनोचं पाकीट पूर्ण घालायचं. त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं वरती पाणी ओतायचं आणि बॅटर छान फुलेपर्यंत मिक्स करायचं. पटकन आपला इथं बॅटर फुललेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे. म्हणजे कलर बदललेला आहे आणि ढोकळ्यासाठी बॅटर तयार झाले. इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे बघा. थोडंसं मी हे बॅटर इडली पात्रामध्ये ओतलेलं आहे. बॅटर तयार करताना पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला उकळी आले की हे इडली पात्र सगळं भांड्यामध्ये ठेवायचे. 10 ते 12 मिनिट मध्यम गॅसवरती हे ढोकळा वाफवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता 12 मिनिटानंतर आपण गॅस बंद केलेला आहे. ढोकळा उतरवून घेतलेला आहे. छान असा फुललेला आहे. आणि इथे बघा मस्त असा जाळीदार, सॉफ्ट, हलका-फुलका आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर ढोकळ्यावरती फोडणी देण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलाय. त्याच्यामध्ये तेल ओतले. तेल गरम झाले की चमच्याभर मोहरी टाकायची. छान मोहरी कढली की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कढीपत्ता छान असा कढवून घ्यायचा आणि 2 कप पाणी ओतायचं. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची. पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आणि ढोकळ्यावरती वतून घ्यायची. आणि थोडीशी कोथिंबीर, खोबरं याच्यावरती किसून घालायचं. तुम्ही बघू शकता मस्त असा सॉफ्ट आपला इथं ढोकळा तयार झालेला आहे. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.